विशेष आभार धन्यवाद. किरण मोरजकर यानंतर पुरुष विभागाचा व्यावसायिक गटाचा अंतिम फेरीचा सामना होणार आहे. महिंद्रा आणि महिंद्रा एअर इंडिया आणि या दोन्ही संघांना टीम मॅनेजर्स काइंड ऑफ प्लीज नो कीप योर टीम रेडी. महिंद्रा एंड महिंद्रा टीम मैनेजर फर्स्ट कॉल, एयर इंडिया फर्स्ट कॉल. इसके पश्चात जो मैच होगी फाइनल मैच आणि रक्कम आहे रोख रक्कम 1 लाख रुपये. जो विजयी होईल त्या संघाला, मात्र महिलांच्या मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला प्राप्त होणार आहे 50,000 रुपये रोख. क्या बोलतो पॉईंट भाषा रे गावात पहिला टापला. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन शाखा समन्वय अभिषेक घासुतकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी पासुतकर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आदरणीय अभिषेक पासुतकर यांचं देखील मनपूर्वक स्वागत. महिंद्रा अँड महिंद्रा एअर इंडिया लक्षात घ्या, आपणास पहिला पुकार देण्यात आलेला आहे. शिवसेना शाखा क्रमांक 202 शाखा प्रमुख विजय इंदुलकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. किरण मोरजकर तसेच शिवडी गणेशोत्सव मंडळाचे प्रशांतजी चाळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसरा पुकार पुरुष विभाग अंतिम फेरीसाठी एअर इंडिया महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार आहे. संघ व्यवस्थापक खेळाडू आपण याची नोंद घ्यायची. आपण एअर इंडिया महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार अंतिम फेरीसाठी. दम तर गेला एवढा ते पकडला टाईम काय बघतो टाईम चालू होता दम गेला मिनिटं बघून थोडं केलं तिथे झालं तर लाईन झालं आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष आणि सन्माननीय शाखा प्रमुख आणि कार्यवाह नितीन पेडणेकर यांचा सन्मान करतात. धन्यवाद. पोलीस उपनिरीक्षक
DN नगर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी दुर्गेश सोळुंके या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मी नितीन पेडणेकर यांना मी विनंती करतोय शाखा प्रमुख विजय इंदुलकर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करावा. मग भेटेल मग भेटणार रे. सन्माननीय विजय इंदुलकर यांचा हा सन्मान शाखा प्रमुख आणि शिवनेरी सेवा मंडळाचे कार्यवाह नितीन पेडणेकर. सचिन शिंदे यांना मी विनंती करतोय DN नगर पोलीस ठाण्याचे PSI अर्थात पोलीस उपनिरीक्षक आदरणीय दुर्गेश साळुंके या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं देखील या ठिकाणी शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने आपण स्वागत आणि सन्मान करावा. सचिन शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आणि शिवनेरी सेवा मंडळाचे कार्यवाह सचिन शिंदे. सन्मान होतोय DN नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI दुर्गेश साळुंके. अभिषेक वासुदकर मी सन्माननीय शाखा प्रमुख नितीन पेडणेकर यांना विनंती करतोय त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मी सन्माननीय विष्णू दांडेल सर मी महिंद्रा अँड महिंद्रा एअर इंडिया संघ प्रशिक्षक व्यवस्थापक खेळाडू आपण आपला संघ खेळाच्या विषयी तयारी ठेवायची. ओके. अनिकेत स्पोर्ट्स क्लब संघर्ष क्रीडा मंडळ आपले सर्व खेळाडू व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला यायचे. आपण पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करतोय. गडबड नका करू गडबड. नमस्कार. एक नंबर. काय बोलली ती? शिवडी गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय प्रशांतजी चाळके खजिनदार प्रशांतजी चाळके आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार प्रशांतजी चाळके प्लेन आणि याचा खर्च सांग. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर आणि महाव्यवस्थापक आदरणीय माहुरकर सर आणि या सेंट्रल बँकेच्या या संघात कॉर्नर म्हणजे कॉर्नर पटकन जातो ना पाठी. माहुरकर सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे खेळाडूंच्या निर्मितीसाठी आणि आपला सेंट्रल बँकेचा संघ चांगला खेळला पाहिजे, चांगले खेळाडू निर्माण झाले पाहिजे ही त्यांच्या मनामध्ये एक प्रखर जिज्ञासा होती, आत्मीयता होती. आणि माहुरकर साहेब ज्यावेळी जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी ज्यावेळी ताबा घेतला त्यावेळी आम्हाला एका गोष्टीचा आनंद झाला की अतिशय प्रसन्न निगर्वी ध्येयवादी माणूस आणि आमच्या या सेंट्रल बँकेला प्रगतीपथावर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय SD माहुरकर सरांचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि विशेष करून व्यक्तिमत्व बहुआयामी आणि संयमी, अभ्यासू, मायाळू, जिद्दी, ध्येयवादी, स्वयंभू, शांत, निकोपाणी, निर्गर्वी असं जर व्यक्तिमत्व जर असेल तर आदरणीय SD माहुरकर सर महाव्यवस्थापक म्हणून सेंट्रल बँकेत मॅनेजर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तर आपण या बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळाडू आपण घेतले पाहिजे, अत्यंत परिपक्व खेळाडू घेतले पाहिजे, खेळाडूंचा मान सन्मान झाला पाहिजे ही त्यांनी मनामध्ये जिज्ञासा बाळगली. आणि म्हणून आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि विशेष करून मी जोशी सरांना
अध्यक्ष राहुल वाळुंज यांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. भाष्य फिरवला. या सामन्यासाठी सामनाधिकारी आहे सरपंच अविनाश मोरे, पंच सुरेंद्र दुरी, सुरेश दोरुगडे, गुणलेखक अशोक चव्हाण, सहाय्यक गुणलेखक संदीप चव्हाण, अनिल जांभळे, तिसरी चढाई सुनील नवले. सामनाधिकारी आपण खेळा क्रमांक 1 वर जायचं. त्या ठिकाणी सामना होतोय एअर इंडिया महिंद्रा अँड महिंद्रा. दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार आहे. संघ व्यवस्थापक खेळाडू आपण आपला संघ खेळा क्रमांक 1 वर उपस्थित करायचा. लवकर दिला 1 मिनिटात. या ठिकाणी सन्मान आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विलासराव शिंदे यांनी अप्रतिम अशी कामगिरी केली आणि आमच्या संस्थेला एक मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि हे पारितोषिक विलासजी शिंदे, ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि आमच्या मंडळावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे ते विलासजी शिंदे यांच्याकडून कैलासवासी श्रीमती यमुनाबाई भाऊसाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ आकर्षक स्मृतिचषक आणि रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर यांना मी विनंती करतोय आपण कृपया स्टेजकडे यावं. मी यापूर्वी विनंती केली होती संघर्ष आणि अनिकेत व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येणं गरजेचं आहे. चला ताबडतोब चला. आपली सन्मान चषक आणि रोख प्राईज इथे सरांकडे द्यायचे आपण. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आणि ही पारितोषिक जे आहे रोख पारितोषिक विभागून देण्यात येते. रोख रक्कम 10,000 कैलासवासी श्रीमती यमुनाबाई भाऊसाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ विलासजी शिंदे यांच्याकडून संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. मी सन्माननीय कोळवकर साहेबांना विनंती करतोय या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व, त्याचबरोबर माजी महापौर, लोकप्रिय नगरसेविका श्रद्धाताई आणि सन्माननीय विष्णू तांडेजी, सन्माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी यांच्या उपस्थितीमध्ये संघर्ष कोमल देवकर शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी सन्मान स्वीकारतायत. सर्व आदरणीय मान्यवर एका लाईनीमध्ये उपस्थित होते. विलास शिंदे आपण अगदी सेंटर आणि हे पारितोषिक विलासजी शिंदे यांच्या सौजन्याने. विलासजी शिंदे आपण सरांकडे या. हे फोटो सेशन अत्यंत महत्वाचं आहे. काही गडबड बिलकुल करू नका. दुसरं काय बोलत होता
मला विचारलं इयर इंडिया महेंद्र अँड महेंद्र संघ असताना आपण आपला संघ क्रीडांक क्रमांक 1 वर त्वरित उपस्थित करू. आपल्याला तिसरा व अंतिम पुकार देऊन बराच वेळ झालेला आहे. गहू पडल्यानंतर आपला सामना होणार नाही याची आपण नोंद घ्या. महेंद्र अँड महेंद्र इयर इंडिया. आता हायच कुठे आहे ते बसतो फायनल आहे आता. राष्ट्रीय मजूर संघाने जे पारितोषिक दिलेलं आहे हे अमूल्य सहकार्य हा, ठीक आहे आलाच आहे. महिला विभागासाठी रत्नागिरी अर्थात खेडचा एक जबरदस्त संघ ज्याने अनेक खेळाडू घडवण्यामागे त्यांचा वाटा आहे. आणि या स्पर्धेतील जे विभागून पारितोषिक आपण देतोय रोख रक्कम 10,000 हे पारितोषिक राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने आदरणीय मान्यवरांना मी विनंती करतोय. आणि ते स्पोर्ट्स क्लब खेड यांना मी विनंती करतोय कृपया आपण स्टेजकडे या. अनिकेत तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे दोन्ही संघांना. शक्य तितक्या लवकर क्रीडांगण क्रमांक 1 कडे चला. महेंद्र अँड महेंद्र एअर इंडिया. रायगड पोलीस आणि देना बँक सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूकडे येतील. रायगड पोलीस देना बँक सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूकडे येतील. अच्छा यार क्रीडा क्रमांक 1 वर अंतिम फेरीचा सामना होतो एअर इंडिया महेंद्र अँड महेंद्र. या सामन्यासाठी सामनाधिकारी आहेत सरपंच अविनाश मोरे, पंच सुरेंद्र धुरी, सुरेश दोरुगडे, गुणलेखक अशोक चव्हाण, सहाय्यक गुणलेखक संदीप चव्हाण आणि तिसरी चढाई सुनील गवळे. सामनाधिकारी आपण क्रीडा क्रमांक 1 वर जायचं. त्या ठिकाणी सामना होता अंतिम फेरीचा एअर इंडिया महेंद्र अँड महेंद्र. शिवछत्रपती पुरस्कार आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी आणि भारतीय संघाचे कर्णधार अशोकजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन. शिवनेरी सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. टीम मॅनेजर रायगड पोलीस, टीम मॅनेजर देना बँक. आपल्याला पाहायचंय महिला गटामध्ये स्कूटी कोणाला मिळणार आणि
महिला विभागाचा तर चुरशीचा अंतिम फेरीचा सामना. महिला विभागासाठी उत्कृष्ट चढाईसाठी आपण देणार आहोत 10,000 रुपये, उत्कृष्ट पकडीसाठी देणार आहोत 10,000 आणि महिला विभागामध्ये उत्कृष्ट चढाईसाठी 7,500, उत्कृष्ट पकडीसाठी 7,500 आणि सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूसाठी वुमन ऑफ द सिरीज आपण स्कूटी देणार आहोत. या दोन्ही समाजातील खेळाडूंचा परिचय करून दिला जाणार आहे. मी सन्माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार आंगणेवाडीला निघतायत शुभेच्छा देऊन देवी भराडीच्या आशीर्वादासाठी. आणि देवी भराडीकडे मी आजच साष्टांग दंडवत केलेलं आहे. आमच्या साहेबांची प्रकृती चांगली घवघवीत यश मिळू, त्यांना चांगली सुदृढ राहावं आणि 2019चे आमदार म्हणून पुन्हा आम्हाला बघायचं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. सन्माननीय आमदार, कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर सर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर SD माहुरकर सर आणि सन्माननीय शाखा प्रमुख नितीन पेडणेकर. बोनस प्लस नाही हात पडला. अंतिम फेरीसाठी परिचय होतोय महिंद्रा या संघाबरोबर, एअर इंडिया या संघाबरोबर. कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकरजी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक आदरणीय SD माहुरकरजी, सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळुंजी आणि शिवनेरी सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, उत्सव समितीचे सन्माननीय विष्णू तांडेलजी, सन्माननीय किरण मोरोजकर, सन्माननीय कार्यवाह आणि शाखा प्रमुख नितीन पेडणेकर, सचिनजी शिंदे आदी मान्यवर. सामनाधिकाऱ्यांचा एक शानदार परिचय. महिंद्रा अँड महिंद्रा ज्यांचा सातत्याने विमानाने प्रवास असतो, कधीही टेक ऑफ आणि लँडिंग केलं जातं ते एअर इंडिया. आणि सातत्याने महिंद्रा अँड महिंद्रा, मोटारोला महिंद्रांचा, सुमो महिंद्रा अँड महिंद्रा, नेहमी हायवेवर 130च्या स्पीडने महिंद्रा अँड महिंद्रा. एक जबरदस्त संघटन दोन्ही संघांचं, महिंद्रा अँड महिंद्रा एअर इंडिया. क्रीडा रसिक अपेक्षा एवढीच, दोन्ही संघांचं कौतुक जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात करा. धन्यवाद. आदरणीय सर्व मान्यवरांना विनंती, पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थान ग्रहण करूया. आणि क्रीडा रसिक, हा सामना जर अत्यंत रोमहर्षक वाटायचा असेल तर आपण ताबडतोब प्रचंड टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि शुभेच्छा द्यायला पाहिजे. धन्यवाद. सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळू सर, आपले देखील या ठिकाणी विशेष आभार.
काय करायचं अजून करायचं हे पहा त्या पहिल्या आणि सेकंड रो मध्ये जी बसलेली मंडळी आहे त्यांना तो सामना पाहायचा. चला बाजूला चला प्लीज प्लीज कोणी उभे राहू नका. हो मंडळी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपल्या कार्यकर्त्यांनी मात्र सौम्य वागणूक द्या प्लीज. जर थोडं सरकून बसा की नीट या ना जरा थोडं या. राघव परब ऐकडे राघव परब थर्ड राईडवर खेळणार आहे तर ते नाही खेळणार आहे. थांब थांब